नमस्कार रसिक श्रोते हो. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते पंढरीची वारी या विषयावर. नामाचा गजर गरजे भीमा तीर, हा भीमसेन जोशींच्या आवाजातला अभंग ऐकला की मन नकळत पंढरपूरच्या वाटेवर जाऊन पोहोचतं. समोर सावळ्या विठ्ठलाची मूर्ती दिसायला लागते. ज्ञानबा तुकारामाच्या तालावर ठेका धरत विविध पालख्या आणि लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं आषाढी कार्तिकीच्या वारीसाठी निघतात. तुकोबांची पालखी देहूहून आणि ज्ञानोबांची पालखी आळंदीहून निघते. त्यांच्यासोबतच महाराष्ट्राच्या विविध भागातून निरनिराळ्या संतांच्या पालख्यासुद्धा पंढरीकडे मार्गक्रमण करत असतात. अशावेळी पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झालेली असते. मृदगंध वातावरणात पसरलेला असतो आणि अशावेळी विठ्ठल भक्तीची नशा आमच्या वारकऱ्यांना चढते. गावागावातून जसे लहान ओढे नाले नदीला जाऊन मिळतात, तशा या गावागावातून निघणाऱ्या पालख्या दिंड्या पंढरपूरच्या वाटेकडे जाणाऱ्या नदीला जाऊन मिळतात. या दिंड्या पंढरीच्या सागरात विलीन होतात. नदी सागराला भेटायला ज्या ओढीनं जाते, तशा या दिंड्या पालख्या विठुरायाच्या ओढीनं निघतात. मंडळी, पंढरीची वारी हे महाराष्ट्राचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे शांततेनं नित्यनियमानं दरवर्षी लाखो भाविक नामस्मरण करत करत त्या सावळ्या विठुरायाच्या ओढीनं जातात. हे चित्र दुसरीकडे कुठेही आढळणार नाही. काळ बदलला, विविध राजे आले, साम्राज्य आली आणि गेली, वारी मात्र सुरूच राहिली, किंबहुना वाढत गेली. अगदी 13व्या शतकापासून वारीचे उल्लेख आढळतात. ज्ञानदेवांच्या पूर्वजांनी सुद्धा वारीची परंपरा जपली होती. त्यानंतर तुकोबांच्या घरातसुद्धा वारीची परंपरा होती. संत एकनाथांनी सुद्धा आपल्या घराण्यातली वारीची परंपरा सांभाळली, वाढवली. अनेक संत या सावळ्या विठुरायाच्या प्रेमात पडले. त्यांनीही वारी सुरू केली आणि आज शेकडो संतांच्या पालख्या आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होतात. त्यात लाखो लोक सहभागी होत असतात. ऊन, वारा, पाऊस या कशाचीच तमा न बाळगता हे वारकरी वारीत चालत असतात. अंगात पांढरे शुभ्र कपडे असतात, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर बुक्का किंवा गोपीचंदनाचा टिळा लावून हे मंडळी वारीत सामील होतात. वारीमध्ये विविधतेत एकता पाहायला मिळते. जातीभेद, वर्णभेद सगळे गळून पडतात. उच्च-नीच भाव नसतो. सारेच एकमेकांना वंदनीय, सारेच विठ्ठलाचं मूर्त रूप म्हणून सारेच एकमेकांना माऊली म्हणून हाका मारत असतात, एकमेकांच्या पाया पडतात. आणि मंडळी, सगळ्यात मोठी माऊली कोणती? ती तर विठू माऊली. त्यांच्या खालोखाल ज्ञानोबा, तुकाराम आणि इतरही सारे संत. या संतांनासुद्धा आपण माऊलीचीच उपमा देतो, कारण संतांचं हृदयच माऊलीचं असतं. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. त्यांना कुठलाही स्वार्थ नसतो. लोकांनी प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही चांगल्या प्रकारे करावा अशीच संतांची धडपड असते. आणि प्रपंच करता करता हळूहळू नामस्मरणात रंगून जावं,
आणि प्रपंचातलं लक्ष कमी करत मोक्ष मार्गाकडे वाटचाल करावी, हाच त्याचा उद्देश असतो. मंडळी, वारी म्हणजे परमार्थाचं साधं सोपं सहज शिक्षण देणारी शाळा. आनंददायी शिक्षणाची संकल्पना आज आपण मांडतो. मुलांना कंटाळवाणं, रटाळ किंवा शिक्षा वाटेल असं शिक्षण न देता त्यांना आनंद वाटेल अशा रीतीनं शिक्षण देणं म्हणजे सहज शिक्षण. वारी म्हणजे भागवत धर्माची चालती बोलती शाळाच, आनंददायी शिक्षण देणारी. वारीत सामील व्हा. टाळ मृदुंगाच्या साथीनं नामघोष करा. नामस्मरण करताना स्वतःला विसरून जा. जातपात, उच्च नीच कोणतीही उपाधी मनात ठेवू नका. हे सहज शिक्षण वारीतच मिळतं. स्त्री पुरुष सगळे भेदभाव विसरून वारीत सामील होतात. वारीत फक्त माणसंच सामील होतात असं नाही, तर विविध प्राण्यांचाही लक्षणीय सहभाग वारीत असतो. मग ते अश्व असतील, मेंढ्या असतील. बऱ्याच वेळा तर वारीतल्या लोकांबरोबर हरणासारखे प्राणीसुद्धा वाटचाल करताना आपण पाहतो. हे एक प्रकारचं आश्चर्यच आहे. काही लोक वर्षानुवर्ष नियमानं वारी करणारे आहेत. वारीचा नेम ते चुकू देत नाहीत. किंबहुना वारी चुकू देऊ नकोस असं साकडंच ते विठुरायाला घालत असतात. आणि तो विठ्ठलही आपल्या भक्तांचे हे लाड पुरवत असतो. पंढरीची वारी, चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठ्ठलाचे, या 3 गोष्टी वारकरी कधी चुकू देत नाही. एकादशी व्रताचं पालन करतो. अपेयपान, अभक्ष्य भक्षण आणि कामक्रोधादी विकारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. नित्य नामस्मरण, भजन, कीर्तन, हरिपाठ यात रममाण होतो तो खरा वारकरी. अशा या वारीचा नेम आणि कडक व्रत महाराष्ट्रातला भाविक वारकरी वर्षानुवर्ष पाळत आला आहे. तो जेव्हा विठुरायाचं दर्शन घेतो तेव्हा फक्त त्याला मनोभावे हातच जोडत नाही, तर आपल्या मनातील भाव, व्यथा, वेदना, दुःख सारं पांडुरंगाला सांगतो. आपल्या अपराधांची कबुलीसुद्धा देतो. आपल्या चिंता त्याच्या पायी वाहतो. माऊली आहे माझ्या पाठीशी आणि तिला सगळी काळजी आहे असं म्हणून तो निश्चिंत राहतो. म्हणूनच विठू माऊली जगण्याचं बळसुद्धा देते. तर अशी ही वारी. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच कार्यक्रमामध्ये, याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. नामाचा गजर गर्ज भीमतीर, गर्ज भीमतीर. नामाचा गजर गर्ज भीमतीर, गर्ज भीमतीर. महिमा साज थोर तुझे का, साज तुझे का, महिमा साज तुझे का. नामाचा गजर, नामाचा गजर. रिद्धी सिद्धिदासी अंगण झाडीती, रिद्धी सिद्धिदासी, रिद्धी सिद्धिदासी अंगण झाडीती.
काढिती मुक्तिचारी 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 नामाचा गजर गर्ज भीमतीर गर्ज भीमतीर नामाचा गजर चारी वेद भाट होऊनी गती चारी वेद भाट होऊनी गती सनकादिक गाती कीर्ती तुझी सनकादिक गाती कीर्ती तुझी कीर्ती तुझी गाती कीर्ती तुझी नामाचा गजर गर्ज भीमतीर गर्ज भीमतीर नामाचा गजर सुरवरांच भार सुरवरांच भार सुरवरांच भार सुरवरांच भार अंगणी लोळती सुरवरांच भार सुरवरांच भार सुरवरांच भार अंगणी लोळती चरण रजक्षिती शिववंदी चरण रजक्षिती शिववंदी 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 नामाचा गजर नामा म्हणे देव ऐसा हो कृपालू नामा म्हणे देव नामा म्हणे देव नामा म्हणे देव ऐसा हो कृपालू नामा नामा म्हणे देव देव नामा म्हणे देव ऐसा हो कृपाल नामा नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू करीतो संभाळू अनाथांचा करीतो संभाळू अनाथांचा 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 नामाचा गजर गर्ज भीमतीर गर्ज भीमतीर महिमताज थोर महिमताज थोर थोर महिमताज थोर तुझ एका साज तुझ साज तुझ एका नामाचा गजर गर्ज भीमतीर गर्ज भीमतीर नामाचा गजर